जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. हरि ओम जनार्दनाय नमः. हरि ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. हरि ओम जनार्दनाय नमः. हरि ओम जनार्दनाय नमः. हरि ओम जनार्दनाय नमः. हरि ओम जनार्दनाय नमः. 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 हरि ओम जनार्दनाय नमः. हरि ओम जनार्दनाय या मावशी नमः. तिकडे, आजी तिकडे सारखं, आजी ताई तिकडे ओम नमः सारखं. पार्वते पते पते हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान के जय. या ठिकाणी शिवगिरी बाबांचं, त्याचप्रमाणे राघवानंद बाबांनी यावेळेस लेट आले, आज माईकच देणार नाही. राघवानंद बाबांचं खूप खूप स्वागत आहे. श्याम बाबांचं खूप खूप स्वागत आहे. कृपया करून बाकीच्यांनी तिकडेच थांबा, तुम्ही तिकडेच थांबा. आज संध्या इकडे पण आतुरतेने वाट बघत होतो असे महामंडलेश्वर श्री श्री एकाजराट महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबा नंतर टाकता येईल शाल, बसा, एक लय लेट झालोय आपण, बसा पटकन. यानंतर ए भाऊ बस ना खाली. बाबांचं पूजन होत आहे. संजीवनी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन, कृपया करून पुढे या. व्हाईस चेअरमन काय नाव आहे, ज्ञानेश्वर दादा परदाने यांनी ही, हां थांबा एक मिनिट, यांना पुढे येऊ द्या. आमचं खडक माळेगाव भक्त मंडळ आणि परदाने साहेब जिथं असेल त्यांनी टेजवर यायचं आहे. बाबा तुम्ही उभे राहा. बाबा बाबा तुम्ही उभे राहा आता. बाबा एकच मिनिट, जावई तुम्ही उभे राहा बरं. तू एक तर संचालक मंडळात खाली बसल्यावर मला तुम्ही एक तर लेट लवकर नाही आज सद्गुरु जनार्दन स्वामी भगवान की जय. त्याचप्रमाणे आमचे राघवानंद बाबा यांच्याकडूनही बाबांचं पूजन आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी भगवान की जय. यानंतर यानंतर आपण, आता बाबांनी लेट केलं, मी लेट करणार. खरं तर बाबांना इथून चोर कवठ, ते देव कवठ म्हणत्या, पण त्या गावाचं नाव चोर कवठ होतं. आता देव कवठ केलंय बाबांनी, कारण तिथं देवासारखे लोक बनवलेत. म्हणून आता बाबांनी याच्यानंतर देवकाठ्याला जायचं आणि त्यांची संध्याकाळची कथा आहे. वास्तविक त्यांचा टाईम आपल्याकडं 12चाच होता, म्हणून आपण लोकांना नाचूनच दिलं नाही. मकर लोक तंगडीत आणले आणि बाबाच लेट आले. लोक मनातल्या मनात म्हणत असं, याला काही कळतच नाही, पण असू द्या, काय हरकत नाही. तोपर्यंत बऱ्याच जणांचे रुक राहून गेली, मला बोलून देते नाही, मला बोलून देते नाही, त्यांच्या वय झालेलं आहे. या ठिकाणी बाबा बोलतील. बाबा बोलल्यानंतर राघवानंद बाबा अगदी 2 मिनटं बोलतील. राघवानंद बाबा बोलतील, मग बाबा बोलतील, आणि बाबा बोलले की बाबांच्या समोर संत पूजन होईल, बाबांचं पूजन होईल, आणि त्यानंतरच कार्यक्रमाची सांगता होईल. हां, यानंतर बाबा बोलतील आणि आभार माई मानेल. आम्ही राघवानंद बाबांकडे माईक देत आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. नमः पार्वती पते हर हर. बोला प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, सब संतन की, सब भक्तन की, आज के आनंद की. पहिलं प्रथम बाबाजींच्या चरणी कोटी कोटी वंदन करू. सर्व साधू संतांना ओम नमो नारायण. भाविक भक्त प्रेमी सज्जन श्रद्धावती माता भगिनी, आपण सर्वजण भाग्यवान आहोत. बाबाजींचा जन्म उत्सव कलियुगामध्ये भगवान परमात्मा यांनी आयुष्य 100 वर्षाचं दिलेलं आहे. परंतु बाबांमध्ये असणारे गुण, जगद्गुरू जनार्दन बाबांची पूर्ण कृपा असल्यामुळं वारकरी संप्रदाय आणि सेव संप्रदाय दोन्हींचाही
गाडा बाबाजी खांद्यावर घेऊन मोठ्या प्रेमाने ओढताय आणि म्हणून 125 वर्षाची आई आणि 101 वर्षाचा मुलाचा वाढदिवस आई बघते. 101 मुलाचा वाढदिवस आई बघते. माझं भाग्य आहे. मातोश्रींचा काही वाढदिवस होता आणि त्या दिवशी आईची तुला पेढेनी केली होती आपण, आहे ना? हां, दोन वेळा असे बरेच वेळा. आणि हे कार्य आपल्याकडतंच अवतार आहे. बाबांचं एवढं वय झालं पण अजून आम्हालाही लाजवतील एवढी बाबांचं सगळंच कार्य आहे. आणि बाबांवर आपण सर्वजण प्रेम करणारे आहोत. एवढे मोठे संत, हे फक्त सरांनी फोन केला यावं लागेल लगेच सर्व संत कुठली अपेक्षा न धरता आलेले आहेत. आणि आपणही सर्वजण बाबांवर मनापासून प्रेम करत आहोत. आणि जनार्दन बाबा तर सगळीची आईच आहे. सर्वांवर सारखं प्रेम करणारे बाबाजी आणि त्यांच्याच कृपेने हा सर्व भक्त मंडळ एकत्र आलेलं आहे. बाबाजींचा 107वा वाढदिवस आहे. बाबाजी जनार्दन बाबांना प्रार्थना करू 108वा वाढदिवस बाबांचा भव्य आणि दिव्य ना भूत ना भविष्य असा वाढदिवस भगवान परमात्म्याने बाबांनी करून घ्यावं. त्या वाढदिवसाचं सर्वांना निमंत्रण बाबांच्या वतीनं देतो. आणि सुंदर हा कार्यक्रमाची आपण सगळ्यांनी शोभा वाढवली. बाबांच्या वतीनं आलेल्या सर्व अतिथींचं वर हात करून टाळी वाजून आपण अभिनंदन करू. धन्यवाद देतो. माईक मला मिळणारच नव्हतं पण सरांचं प्रेम असल्यामुळं पुन्हा मिळायला आवरून घेतो. जय जनार्दन. खरं तर खूप खूप धन्यवाद राघवानंद बाबा. आपल्यासमोर सगळ्यांना माहीत आहे की जे बसलेले आहे महान विभूती शिवगिरीजी बाबा. वास्तविक दुसरीकडे जर गेलं ना तर त्यांचं आसन खूप उंच आहे. आसन खूप उंच आहे. परंतु या ठिकाणी मात्र ते बाबांचा मी कसंही करू त्यांना ते आवडतं. मागच्या वेळेस फक्त एक समस्या सांगितली की तिकडे मागं पिचकाऱ्या मारेल होत्या. परंतु आपल्या आश्रमात करण्याची बाबाची खूप इच्छा आहे. परंतु गाड्या लावायला सगळ्यात महत्त्वाचं, गाड्या लावायला पावसाळा आहे. नाही तर याच्यापेक्षा मोठा हॉल आपल्या आश्रमात झाला आहे. कारण मी बाबांना आत्ता मुलींचा जो धोंड्याचा महिना झाला ना, धोंड्याच्या महिन्यामध्ये बाबांकडूनच पंगत होती सगळ्या पुरींची अशी समजा. एकदम मोठा असा थाटामाटात आमच्या लेकरांचा जावयांचा धोंडा आणि त्या धोंड्याच्या कार्यक्रमाला बाबांनी यावा आणि सगळ्या पुरींना आशीर्वाद द्यावा. या आमच्यासाठी त्यावेळेस खरं तर खूप ऊर भरून आलं की माझ्या लेकरांसाठी बाबा धावत पळत आले. बाबांच्या वाढदिवसाला ते येणारच आहे कारण ते ज्येष्ठ गुरुबंधू आहे. कारण मोठ्या भावाच्या वाढदिवसाला लहान भाऊ येणं काही विशेष नाही. परंतु या लेकरांसाठी आणि खऱ्या अर्थाने बाबा सांगून जाईल की आजचं जे पंक्तीचे मानकरी आहे असे आमचे इगतपुरीचे दत्तात्रय पांडुरंग गुंजाळ आणि त्यांचा ग्रुप. सर्वप्रथम मी आमच्या दत्ताभाऊला विनंती करेल की दत्ताभाऊनी या ठिकाणी यायचं आहे. दत्ताभाऊंचं पूजन शिवगिरी बाबांचे असते, त्यांचे परिवार. त्याचप्रमाणे याच पंक्तीमध्ये मला दरवर्षी सहकार्य करणारे वडगाव पंगूचे कार्यकर्ते आले असेल त्यांनी पण यायचं आहे. फक्त यांना थोडी थोडी जागा द्यायची आहे. तर 2-3 शाली घ्या. आजच्या पूर्ण पंक्तीचा खर्च जे असेल तर आमचे गुंजाळ घराण्याची शान की इगतपुरीवरून अगदी फोन नाही, काहीच नाही, फक्त एक मेसेज टाकला की भाऊ मी यावर्षी लय कडकीत आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की या पुरीच्या लग्नात येतं पण पोराच्या लग्नात जातं. यावर्षी ज्ञानूचं लग्न केलं आणि सगळं पुरीवाल्यांना पैसे पासून तर सगळं द्यावं लागलं. आमच्या या गुंजाळ परिवारचं. त्याचप्रमाणे वडगाव पंगूचे सरपंच आलेले आहे का? पोपटराव चव्हाण, अरुण तात्या, टपकन यायचं आहे. या ठिकाणी दरवर्षी बाबा हे सांगून जाईल की वडगाव पंगू मुलींचे लग्न असो मुलांचे लग्न असो त्या वेळेला आजच्याही पंक्तीला 11,001 रुपया या मंडळाने दिलेला आहे.
या मंडळाचा खूप खूप धन्यवाद. यानंतर आमचं आणि यानंतर गोंडेगाव की ज्यांनी अख्ख्या सप्त्याचा खर्च उचलला होता, गोंडेगाव पंचकृषी की जो बाबा फुलतंबा या नगरीमध्ये सप्ताह घेतात आणि त्या सप्त्याचा खर्च यांचं शाली द्या ना, यांचे पूजन करा ना, शाली घ्या तिथून. चला सगळे या, हा घ्या त्या शाली. चला असं असंच पुढे यायचं, बाबांच्या हस्ते पूजन घ्यायचं, असंच यायचं, टपाटप यायचं. थांबा गोंडेगाव थांबा, गोंडेगाव थांबा, यांना जाऊ द्या अगोदर, गोंडेगाव थांबा. अगदी 5 मिनिटामध्ये की ज्यांनी ज्यांनी अन्नदान केलंय त्यांचं कुळ शुद्ध झालंय. की या ठिकाणी सगळ्यांची इच्छा होती बाबा की आमचं पूजन शिवगिरी बाबांच्या हस्ते करा बरं का. आपण तसं पूजन राहिलेलं आहे, हे भक्त मंडळाच्या वतीने झालंय, आश्रमाच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या संतांच्या वतीने वेगळं आहे. पण त्या अगोदर बाबांचं पूजन केलं की बाबा लगेच जाणार. त्या अगोदर आपण बाबांचं ज्याचे आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, म्हणून आपण बाबांकडे माईक देऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी जळाली. कारुण्य सिंधू भव दुःखहरी तुझवीन शंभो मज कोण तारी. सर्वांनी हात जोडून म्हणा, सर्व मंगल मांगल्ये सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके. ओम नमः पार्वती पते हर हर. गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेवा दत्ता 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 अलख निरंजन सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सब संतन की, सनातन धर्म की, संकट मोचन हनुमान की, सिया रामचंद्र की. बोलो हर 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 हर. शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं बाबाजींच्या सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेली लासलगाव नगरी, बगरी बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र नगरी आणि ज्यांच्या वास्तव्यानं अगदी पुनीत झालेली असे आमचे बहुरूपी बाबा यांचं आपण पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः आपण एवढं भाग्यवान आहात. आज काय आहे? नागपंचमी, बरोबर? सगळ्यात महत्त्वाचा दिवस. आज आपल्या शास्त्रामध्ये नागाची सुद्धा पूजा आहे आणि विशेष म्हणजे पोळ्याच्या दिवशी आपण कोणाची पूजा करतो? किती विशेष आहे ना. म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टी पूजल्या जातात. आज नागपंचमीच्या दिवशी वास्तविक या ठिकाणी 2 मिनिटं घेतो. आपण जसं भगवान शंकराचा अलंकार काय आहे? नाग आहे, बरोबर? नाग इतका महत्त्वाचा आहे, इतका आपल्याला त्याला सर्व समजतं, एवढं ज्ञान असतं. परंतु तो जसा नाग भगवान शंकराचा अलंकार आहे,
तसं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यातला अलंकार बहुरूपी बाबा आहे, लक्षात राहील. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आज वास्तविक 33 वर्षानंतर हा योग आलेला आहे. सोमवारच्या दिवशी काय आली? 33 वर्षाने आला हा योग. म्हणजे आपल्याला खूप मोठं भाग्य आहे आपलं की आज आपल्याला हा योग पाहायला भेटतो आहे. बाबाचं अभिष्ट चिंतन आहे. ज्यावेळेस बाबांचं अभिष्ट चिंतन असायचं तर पण आई पण असायची. मी तुम्हाला सांगू खरं, ज्याच्या पाठीमागं आईवडिलाचा आशीर्वाद आहे ना, तर ती त्रिभुवनात कीर्ती होत असते. म्हणून बाबांनी आईला खूप सांभाळलं. आईला जीवापार जिथं जाईल तिथं आईचं कौतुक करावं. कारण ज्या आईनं जन्म दिला त्या आईचं आज बाबांनी इथं अधिष्ठान ठेवलेलं आहे, हे एक लक्षात घ्या. म्हणजे आईवडिलाला विसरायचं नाही. बाबा आज एवढं मोठं कार्य करतात. 150 बाबांच्या मुली आहे. आजपर्यंत भारतात नसेल एवढे जावं एवढे बाबाला आहे. काय करा, आम्ही आलो होतो धोंडा पाहायला, त्यावेळेस सगळे जावई बसलेले होते, सगळ्या सारख्याच टोप्या, सगळ्या हे अशी टोपी होती. म्हणलं बाबा खरंच कुठं एवढे जावई नाही, एक जावई सांभाळता बॉम्बबूम आहे. तुम्ही एवढे सांभाळता कसे? हां हां हा एक जावई शूटिंग काढतोय. असे म्हणजे किती विशेष आहे त्यांचं. विशेष म्हणजे बाबा दरवर्षी त्यांना बोलवतात त्यांचं. आणि त्या मुली एवढ्या श्रद्धाळू आहे. हे संस्कार बघा अनाथ आश्रमाचे. जे जिथून लेकराचे लग्न झाले त्यांना मंगळसूत्रासह भांडेकुंड्यासह आश्रम सगळं नियोजन करतात. सुंदर असं लग्न आश्रममध्ये होतात. गेल्यानंतर तो कसाही असो, लेजिम खेळणारा जरी असला तर तिला असं मार्ग करते वर्षातून ती इथं घेऊन येते जावायला, चाल माझ्या बाबाकडं. हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे एक संस्कार आश्रमात मिळालेल्या मुलीला ती मुलगी त्या मुलाला आपल्या आश्रमात घेऊन येते. ही बाबांची एक कर्तृत्व फार मोठं आहे. आणि विशेष म्हणजे एवढं बाबा फिरतात. आम्ही आता सुद्धा रात्री न्यायडोंगरीला होतो, दुपारी आम्ही जातेगावच्या डोंगरावर होतो. काल अभिषेक करत होतो. रात्री 2ला येतो आम्ही दररोज, कारण पूर्ण महिनाभर अभिषेक करायचा असतो, खंडित नाही करायचा. म्हणून आम्हाला 2 वाजतात यायला. 4 वाजता उठून परत सकाळी आज पिंपळगावला प्रतिष्ठा केली. आता ते कोणतं गाव होतं, देवकवठा, आमचे सरांनी सांगितलं कवठ आणि एक दुडिक काहीतरी आहे, तिथली गेली आता प्रतिष्ठा. तिथं 2 बाबा पाठवून दिले. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी जायचं असतं. आणि आमच्या या ठिकाणचे आश्रमाचे जे आमचे सर आहे अतिशय प्रत्येकाला आमंत्रण देणार. बघा ना, एक साधू येत नाही इथं, बघा ना कुंभमेळा भरावला. हे बाबाजींवर प्रेम करणारे लोक आहेत. काही बाबांकडे वाढले, काही बाबांच्या जवळ लहानचे मोठे झाले, आमच्याकडे पाठवून त्यांची दीक्षा करून घेतली बाबांनी. म्हणजे संस्कार बाबांनी दिले आणि संस्काराच्या दीक्षाचा कार्यक्रम आमच्याकडून करून घेतला की बाबा राहू दे तुझ्या झोळीत, सांभाळा. म्हणजे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे बाबांचं एवढं मोठं काम आहे. मी सरांना म्हटलं होतं की आपण आता इथून पुढं आपल्या आश्रमातच कार्यक्रम करत जाऊ, परंतु जाण्या येण्याची अवस्था थोडीशी अजून 1-2 वर्षांनी होईल. परंतु तिथली मजा वेगळीच राहील. कारण ज्या वेळेस पहिला अभिष्टचिंतन सोहळा झाला त्या तिकडं स्वामी समर्थ केंद्र होतं आणि बाबा एका तळघरात होते. बरं, तळघरात असताना मला वाटलं आता बाबांचा लय मस्त वाढदिवस राहील, आपण चला मस्त. आम्ही गेलो, बाबा एक अशा फाटक्या तुटक्या एका गादीवर बसेल होते. पहिला वाढदिवस. आणि इकडून मांडीवर एक बसेल होतं, एक दाढी ओढीत होतं, एक केस ओढीत होतं. म्हणलं बाबा कोणता वाढदिवस आहे तुमचा? मला तर काही कळाना. म्हणजे इतकं कोणी इकडून केस ओढतं, कोणी बाबांना इकडून ओढतं, असे 4-5 खेळत होते आणि बाबांचा वाढदिवस चालू होता. म्हणलं बाबा पुढच्या वर्षी जर तुम्हाला वाढदिवस करायचा असेल तर इथं नाही, आपल्याला गावात घ्यावं लागेल. सरांनी त्याने ऐकलं तेव्हा आपला वाढदिवस इकडं आला. कारण पब्लिक फार येणार आहे, म्हणलं समाज फार येणार आहे. आणि आपल्याला दिवसेंदिवस तुम्ही जर पूर्ण वेळ 12 वर्ष तुम्ही जर जगासाठी देत आहे, प्रत्येक गावात एकही तुम्ही कार्यक्रम सोडत नाही, नुसतं आमंत्रण द्यायचा उशीर आहे. सगळ्यात अगोदर बाबा तिथं राहतात. काही असं एक वैशिष्ट्य आहे बाबांचं. म्हणजे स्वतःच्या शरीराकडे पाहत नाही. कधी कधी रस्त्याने सलाईन लावावं लागतं, परंतु कधीही स्वतःच्या जीवाकडे ज्यांनी पाहिलं नाही
जगाच्या कल्याणास संतांची हुती देह कष्ट होती परोपकारे. बाबाजींच्या काळामध्ये एक रापलेलं, एक पूर्णपणे संस्कारानं आणि आचारानं आणि विचारानं बाबाजींच्या कार्यामध्ये ज्यांनी सगळं समर्पण केलं, बाबाजींना डोळे भरून पाहिलं, बाबाजींचं कार्य केलं, त्यांच्या कार्यामध्ये त्यांची जोडी म्हणजे आमचे पिताश्री होते. कारण त्यांना पेटी वाजवायची येते, त्यांना पखवाद वाजत येत होता, त्यांना गायन करत होत होतं. हा पखवाद जबरदस्त वाजायचे. आणि यांच्या कीर्तनात पखवाद वाजायला जर उभं राहिले का दोघांची जोडी जमली का कीर्तन मग समजायचं का 4-5 तास संपत नव्हतं. म्हणून बाबाजींनी ही जोडी घालून दिलेली होती. कारण जनार्दन स्वामींच्या कार्यामध्ये जे काही हे म्हणायचं, एक एक कडवे असायचे त्या काळात. एका बाजूने बाबाजींच्या बाजूने किती लाखो लोक असले तरी बाबाजी म्हणायचे, पांडुरंग इकडे ये, इथं बस माझ्याजवळ. एवढं प्रेम ह्या लोकांना दिलेलं आहे, यांना बाबांना दिलेलं आहे. कारण बाबांना त्या काळात कोणाला असं अभंग वगैरे माहीत नव्हतं. बाबांना ते संप्रदायाचं ज्ञान होतं. आणि एकमेव जनार्दन स्वामी आहे की त्यांच्यामध्ये हरी आणि हारात भेद नसल्यामुळं संप्रदाय तेवढ्या प्रेमानं मानतो आणि आपलं शैव पंथही तेवढ्या प्रेमाने मानतो. आणि त्याच्यानंतर तीच सांप्रदायिक परंपरा आमच्या बाबांनी चालवली. अख्ख्या महाराष्ट्रात दिंडी आमची पंढरपूरला जाते. लखन बाबा असू, सगळे असू, विमलगिरी बाबा या ठिकाणी बसलेले आहे, आमचे नाना आहे. विशेष ते लेट कसं काय आले तेच मला कळालं नाही. नाही आम्हाला वाटलं कदाचित ठरून आले काय माहिती. पण नाना मागं पण कार्यक्रम असतात. या ठिकाणी आमचे सर्व रवी महाराज आहे, आमचे गंगा बाबा आहे, संतोष बाबा आहे, इकडं लखन बाबा आहे, सोमेश्वर बाबा आहे, सुदाम बाबा आहे, आमचे राजेंद्र महाराज आहे, विकास महाराज, सगळे कितीतरी महाराज आहे. मग मस्त येणार नाही आहे. म्हणजे बाबांच्या आम्ही एकदा बाबा आम्हाला तुम्ही कुठे घेऊन गेले होते, आम्ही परिक्रमा करत होतो. बाबांचे 2 चेले तिकडं भेटले आम्हाला, आलेले की ते उभं राहावरती 2 चेले. अहो ते अक्षरशः आम्ही जिथं परिक्रमा करत होतो तिथं आले आणि बाबा म्हणे यांना दीक्षा द्या. म्हणलं बाबा आता काय दीक्षा द्यायचा टाईम आहे का. हे 2 जण, कोणतं गाव होतं ते, गावाचं नाव काय होतं ते तुम्ही आले तिथं, का हो महाराज गावाचं नाव? निवाली बडवानी. तिकडं भेटले बाबा म्हणे यांना दीक्षा द्या. राजघाट. आम्ही पायी चाललो होतो, बाबा तिथं घेऊन आले यांना. म्हणे शिवगिरी बाबा यांना दीक्षा द्या. म्हणलं बाबा हा काय दीक्षाचा कार्यक्रम आहे का. माझ्या मागाच एवढं परिक्रमा चालू आहे तरी बाबांनी तिथं दीक्षा द्यायला लावली. त्याच्यानंतर हे संस्कार देऊन बाबांनी त्यांना मार्गी लावलं. एक म्हणजे किती लक्ष आहे. इथंच नाही महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं लक्ष आहे, महाराष्ट्रात बाहेर ज्यांची चेले आहे, भक्त आहे किंवा शिष्य आहे, असे आमचे बाबा आज या ठिकाणी मोठ्या उत्सवानं त्यांचा तुमच्या पद्धतीने हॅपी बर्थडे टू यू, ज्याला आपण काय म्हणतो वाढदिवस, आमच्या याच्यात अभिष्ट चिंतन नाही प्रगट दिवस. काय म्हणतात? प्रगट दिवस म्हणतात. बाबांचा आज प्रगट दिवस आहे. या प्रगट दिवसाच्या निमित्तानं आज महादेवावरती बऱ्याच वर्षानं हा योग आल्यामुळं नीलकमल व्हावं लागतं विशेष म्हणजे. आणि नाही मिळाले तर गोकर्णाचं निळं फुल व्हावं लागतं. बरोबर आहे का नाही? आणि विशेष म्हणजे त्याचं एक मंत्र आहे. आता मला वेळ नाही एवढं सांगायला. त्या ताईने सांगितलं की बाबाजी तुम्ही लेट आले, आता बोलायचं नाही म्हणे. कुठे गेली का सांगितलं, ताई कुठे गेल्या, तुम्हाला अजिबात बोलून देणार नाही म्हणे. तिथंच कोपऱ्यात दम दिला मला. दिला का नाही ना. म्हणजे ताई तिथं आल्या, कमीत कमी तुम्ही लेट का आल्या, तुम्ही तर 12ला टाईम दिला होता. म्हटलं अहो प्राणप्रतिष्ठा होती पिंपळगावला. खूप आईवडिलासारखे ताई पण आणि सर लेकरांचं पालन पोषण करतात. कीर्तन पण छान करतात. कीर्तनाच्या माध्यमातून लाखो लोकांना आता ते ज्ञान देतात. म्हणजे आपल्या या संस्थेचं फार सद्गुरू जनार्दन स्वामीची खूप मोठी कृपा आहे, आशीर्वाद आहे. आणि जिथं जनार्दन स्वामी आहे तिथं कशाची कमी राहणार आहे, लक्षात राहू द्या. बाबाजींचं नाव घेऊन पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बाबा फिरत आहे. ताई पण आता कीर्तनाच्या माध्यमातून बाबाजींचं कार्य करत आहे. सर पण प्रत्येक ठिकाणी आमंत्रण देऊन प्रत्येक महात्म्याला या ठिकाणी बोलवतात. असाच वाढदिवस, असाच अभिष्टचिंतन सोहळा, प्रगट दिवस बाबाजींचा द्विगुणित होत राहावं. अजूनही आपण 2000 म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठा कुंभ आहे. कुंभमेळ्यात तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे. सगळ्या संतांना खूप भव्यदिव्य कुंभ आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी त्र्यंबकला यायचं आहे. बाबा पण राहतील, सर्व संत राहतील
आणि अशा ह्या कुंभाचा आनंद घेताना बाबांना खूप खूप किती वर्ष पाहायचं आहे आपल्याला अजून त्यांच्या मनात येते, बाबाजीच्या मनावर आहे सगळ्या गोष्टी. आणि म्हणून बाबाजींना सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, बाबाजींचा आशीर्वाद आहे आणि अखंड सद्गुरूंचं कार्य त्यांच्या हातून होत राहो. अजूनही सद्गुरू जनार्दन स्वामी त्यांना खूप आयुष्य देवो, उदंड आयुष्य देवो आणि त्यांच्याकडून सद्गुरूंचा ध्वज कार्य नुसतं महाराष्ट्रात नाही पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात जावं एवढी प्रार्थना करून थांबूया. जय जनार्दन, जय जनार्दन. या ठिकाणी अगदी बाबा एक 5 मिनिटं बोलणार आहे आणि बाबानंतर काय नाव दादा तुझं? चैतन्यांना शिवगिरी बाबांबद्दल शिवगिरी बाबांपुढे एक 2 शब्द बोलायचं आहे. त्यानंतर माई आभार मानतील. अगदी बाबा 5 मिनिटं या ठिकाणी बोलतील. नमः पार्वती पते हर हर त्र्यंबकेश्वर भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की, त्र्यंबकेश्वर भगवान की, गौतम गोदावरी गंगा मैया की, सद्गुरु जनार्दन स्वामी भगवान की. जय जय हो जनार्दना, लाघो सकळ सिद्धांच्या चरणा. या कथेचे बहुप्रसंग जाणा, करी कृपा मावरी. आता नमो मौनिगिरी कथा सुरे सवितरी, करी कृपा मावरी. नमो नमो जनार्दना. पाचारितो कथेशी धाव घाला सवेशी, कथा रंग रंगलीशी तुम्हा चरणी अर्पितो. जय जय हो जनार्दना, तुमचा अनुग्रह लादले, पावन केले चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव जनेश्वरा, गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. मी काहीच बोलणार नाही. बाबांनी एक आठवण करून दिली अण्णांची आणि माझ्या जोडीची. कळलं का? हां, आमच्यात आहे एक ठीक आहे लंगडी गाय आहे. हो, बेलावायला पोत्या होता गळ्याला माझा नंबर तिथं होता. बघा, हे बाबाजींचं कार्य आहे. माझा वाढदिवस नाही, 13/9/69 सांगून जातो. मी नालायक होतो. मी आईला बापाला गणूला गोतूरला तुम्हाला ओळखीत नव्हतो. माझ्या कमरेला वाईट पट्टा होता. काय कशाचं साधून कशाचं काय, मनात इच्छा केली बाबा जर देव असतील तर मला रूप दाखवील, मी राजीनामा देईल. 13/9/69 पौर्णिमेच्या दिवशी बाबाजीने प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं रूप दाखवलं आणि बाबा बदलले. गुरूंचा साक्षात्कार सांगू नये कुणाला बाबा, गुरूंचा साक्षात्कार सांगू नये बाबाने. आणि मग सांगितलं त्र्यंबक यात्रा आल्यावर बहुरूपी बाबा ते आवडीनं म्हणायचे. हो, यांच्या वडिलांना म्हणजे स्टेरील पितांना, आमचे पिता बाबा जनार्दन आहेत, आई आमचे जनार्दन आहे, पण ज्यांनी स्टेरीलांची योग्यता करून तुमच्या दर्शनाला पाठवलं त्यांचे काही सामान्य उपकार नाहीत. म्हणून 13/9/69 बाबाजींनी हे प्रत्यक्ष रूप दाखवलं आणि 15/9/69 बाबाजींचं दर्शन घेऊन आदिमाया भगवती बोध पडली घेऊन आती, येडे मुख्य बैरा पांगळ्याला नीट करती, ती माझी आई सप्तशृंगी. पण एक निश्चय होता, बाबा सांगून जातो, बाबाजी गडावर येत नाहीत तर मी गडावून खाली उतरत 7.5 वर्ष त्या उंबराने सांभाळलं, उमराने सांभाळलं. ही गुरूंची ताकद आहे, ही आपली ताकद नाही. कळलं का? कोणाची ताकद आहे? ही गुरूंची ताकद आहे. आणि म्हणून बहुरूपी बाबा बाबांजवळ राहिल्यामुळे कोणाची रक्कम शिवत नाही. कळलं का? कोणाची रक्कम. परंतु आमच्या ह्या श्रीरामपूर तालुक्यातल्या लोकांनी मला येडं करून टाकलं. तरी परंतु माझी विनंती आहे की त्यांनी मला गाडी घेतली, ही कुणाच्या एकट्याची गाडी नाही, मला प्रत्येकाच्या दारापर्यंत मी गाडी जाते. प्रत्येकाला दान म्हणून त्यांच्या लेकराला पुण्यपत्रात पडावं म्हणून किती 2 लाख खर्चासह 40,000 का
2.5 लाख अशा पद्धतीची कोणती तरी निनौक उनव नावाची गाडी न ऐकता त्यांनी घेतलेली आहे कळलं? हो बरं का. आणि त्या गाडीला पैसे द्यायचे आहेत म्हणून कुठल्या मंडळाने देता कामाचे नाहीत, कुठल्या संस्थेने द्यायचे नाहीत. माझ्या गरिबांचं कल्याण करा हे बाबांचा सवाल आहे. 1 रुपया माझ्या गरिबांचा घ्या, त्यांचे लेकरं बाळ सुखी राहतील, त्यांचा संसार सुखी होईल. कारण दानाने धन पवित्र होतं, अन्नदानाने कुळ पवित्र होतं आणि ज्ञानदानाने सर्वांचा आनंद मिळतो. ही माझ्या गुरुदेवांची शिकवण आहे. कळलं? बाबा सामान्य नाहीत, बाबा पांडुरंगाचं प्रत्यक्ष रूप आहे. आणि म्हणून आज भव्य दिव्य दिंड्या चालल्यात. गाणगापूरला भव्य दिव्य आश्रम झाला आहे. गुजरातमध्ये वारली माझी मुलगी ती चिमनभाई पाटलाची मानलेली मुलगी, तिचं आज शेती कॉलेज आहे. हे माझ्या बाबांचं कार्य आहे. मी काहीच करीत नाही, कोणाचं पाकिटही घेत नाही आणि कोणाला पाकिट देतही नाही. आमच्या गोंडेगावकरांनी सप्ताह झाल्यावर 3,000 रुपये दिले मला. त्यांना सांगितले पैसे तुम्ही येणार नाही, पुन्हा सप्त्याला येणार नाही. मी जनार्दन बाबांना विकायला निघालो नाही. असे कामं करतात त्यांना द्या. तुम्हाला द्यायच्या तर अनाथ लेकरांना द्या, अनाथ आश्रमात द्या. श्रीरामपूरला अनाथ आश्रम आहे, लासलगावला अनाथ आश्रम आहे. नुसतं अनाथ नाही, अनाथ वृद्ध कोणीही सांभाळील. माझ्याकडे येऊन पहा हे मतिमंद किती आहेत. हो, तुम्ही खाटकाला विकणाऱ्या गाया किती आहेत. मतिमंद जे बोच करतात, चावतात, हाणतात, मारतात, त्या आश्रमामध्ये अगदी शांत राहतात. ही माझ्या गुरुदेवांची कृपा आहे. कळलं का? ही कुणाची कृपा आहे? हां. आणि बाबांचं शिवस्वरूप होतं म्हणून बाबांनी 2 दर्शनं लाभलेले आहेत. म्हणून बहुरूपी बाबाला काहीच येत नाही. बाबांचं शंकराचं दर्शन हे श्रावणमध्ये त्र्यंबकेश्वरच्या अनुष्ठानात दिलेलं आहे. आणि हे 13/9/69 माझ्या मनामध्ये खूप वाईट व्यक्त होतं, खूप विचित्र होतं. हे साधू भोंदू आहेत, फसवतात, लोकांना काहीतरी करतात, लोकांवरती भूल घालतात आणि माणसांना गोळा करतात. जर बाबांचं सगळं वावा असेल, बाबा जर देव असतील, पांडुरंगाचं रूप मला जर दाखवलं, मी महाराष्ट्रात आहे त्यावेळेला बाकीचे देव कळत नव्हते, पांडुरंग असतील रूप दाखवलं तर नक्की बाबांचा सेवक होईल. आणि म्हणून 13/9/69 बाबांनी प्रत्यक्ष पांडुरंगाचं रूप दाखवलं आणि ते दर्शन करून आज ती दिंडी ते चालवतात. आणि नंतर इकडे पुरुषांच्या हातामध्ये सुरू करा. या ठिकाणी काय नाव दादा तुझं? अगदी त्याने 1 मिनिटात आवरायचं आहे. यानंतर माई आभार मानणार आहे आणि हे नाही, याच्यानंतर बाबाजींचं पूजन आहे. फक्त तुमचं पूजन आहे? नाही. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुतमेव वंदनात मृत्युन्मोक्षी यमामृतात. लहानपणी सगळ्यात पहिला ऐकलेला मंत्र हा. आणि माझं नाव चैतन्य दत्तात्रय ढोमसे, चिरंजीव दत्तात्रय सुधाकर ढोमसे आणि माझी आई कल्पना दत्तात्रय ढोमसे. या दोघांचं नाव घेण्यामागचं कारण काय, तर जसं आपण मगापासून प्रत्येकाचे काही ना काही बोल ऐकतोय की आई किती महत्त्वाची, वडील किती महत्त्वाचे आहेत. आणि त्या दोघांच्या याच्यामुळे माझा जन्म झाला आणि मला ते भाग्य मिळालं की मी बाबांच्या आशीर्वाद घेऊ शकलो आणि बाबांच्या सानिध्यात येऊ शकलो. पप्पा नेहमी सांगतात की ते जनार्दन स्वामींच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत. आणि नशिबाने मी आज गर्वाने सांगतो की मी बाबांच्या अंगा खांद्यावर खेळलेलो आहे. लहानाचा मोठा बघ तो प्रवास, 2003चा तो पखवादाचा शिबिर की संगीताचं शिबिर, ज्याच्यात मी कधी संगीताचं काही माहिती नव्हता, त्यात मी पखवाद शिकलो फक्त बाबांच्या आशीर्वादाने. प्रसाद गुंजाळ. सद्गुरु जनार्दन स्वामी भगवान की. योगेश गायकवाड पटकन यांनी इकडे यायचं. योगेश गायकवाड, अनाथ आश्रमाचे संचालक मंडळ इंचूर, योगेश गायकवाड, त्यांना पण घ्या. बाबा एकदा सर ते नंतर बाबा योगेश गायकवाड, आश्रमे संचालक मंडळ
हे माझ्या जोडीला काम करणारं मंडळ आहे आमच्या आश्रमाचं. हां योगेश एक फोटो घे. हां बाबा योगेशला हार घाला. योगेशला हार घाला. बाबा एकदा टाकलं ना लग्नात. जावई चांगलं हे बनवा बरं का आमचं. काय म्हणते? हे बघा, या आश्रमाची सर्व जबाबदारी आपण सर्वजण आपापल्या पर्यायी सेवा करत असतो, परंतु विशेष सेवा आमचे सरांचे गुंजाळ सर आणि त्यांच्या लक्ष्मी आहे. आणि आपण लग्नाला काही होते नव्हते माहीत नाही, परंतु आता मात्र सगळ्यांच्या साक्षीने बाबांच्या देखत एवढ्या संतान देखत सर मोठ्या प्रेमाने शाल टाकताय आशीर्वादाची. जनार्दन बाबांची शाल आहे, बाबांचा हार आहे आशीर्वादाचा, बहुरूपी बाबांचा सर्वांचा. आणि ताईंना विनंती करू, आमच्या सरांचे गाल सफरचंदवानी राहिले पाहिजे, म्हणून तुम्ही पण एक हार टाका सरांना ताई, आणि मोठ्याने जय जयकार करा. जगद्गुरु जनार्दन स्वामी बोला, प्रभू रामचंद्र भगवान की. आणि वर हात करून टाळी वाजव खणखणीत. यांना देवाला प्रार्थना करू, अशी जोडी सेवा करण्यामध्ये बाबांच्या कार्यामध्ये कुठेही कमी पडू नाही, एवढीच बाबांकडे प्रार्थना करू. धन्यवाद. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा. गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय. अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझ्या हरीच्या दासा. आज या ठिकाणी आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी गुरु मोहनगिरी बहुरूपी बाबांचा 107वा अभिष्ट चिंतन सोहळा. जास्त बडबड नकोय, मी जास्त वेळ बोलणार नाही, परंतु 107वा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या 7व्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी आज या ठिकाणी खरं तर श्री श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज येथे उपस्थित आहे. त्याचबरोबर आता भरपूर साधू संत आहे, अनेक साधू संतांचे नाव मी घेत बसत नाही, परंतु सगळ्याच साधू संतांना वंदन करून मी 2 शब्द बोलते. धावत्या ओघामध्ये बोलत आहे, परंतु बघा आमचे बाबा आदरणीय बाबाजी, ज्ञान म्हणजे आमचे बाबा, सद्गुरू म्हणजे आमचे बाबा. बाबा म्हणजे काय हो, ज्याने निष्ठा आणि प्रेम शिकवलं ते म्हणजे बाबा. सदैव मायेचा पाझर देणारे आमचे बाबा. या बाबांनी सदैव रंजल्या गंजल्यांवरती प्रेम करावं, रंजल्या गंजल्यांना आपलंसं म्हणावं. कुणी दुःखीत असेल पीडित असेल त्यांना सुद्धा आपलंसं करून घ्यावं. ज्यांना आपलंसं करत असताना कधी म्हणू नये हा गरीब आहे श्रीमंत आहे किंवा माझ्या पुढे येणारा दुईन दुबळा आहे हा कधी म्हणू नये. अरे कुणीही यावं, खट्टनट यावं आणि शुद्ध करूनही जावं. जरी खट्टनट जरी आलं तरी त्याला शुद्ध करण्याची भावना ज्याच्यामध्ये असतात ते म्हणजे असतात साधू. आणि हे म्हणजे साधू आमचे बाबा आहेत, ज्यांनी निष्ठा प्रेम कर्तव्य निभवताना सगळं काही आम्हाला शिकवलं ते बाबा. खरं पाहिलं गेलं तर आमच्या बाबांनी तुमचं लक्ष नाही माझ्या बोलण्याकडे मला माहिती आहे, परंतु माझ्या बाबांनी मला खूप काही शिकवलं. अरे कधी कधी समोरचं तुम्हाला दुखवत असेल रागवत असेल बोलत असेल तर त्यालाही आपण नम्रपणे कधी कधी भावनेनं जावं हे शिकवणारे आमचे बाबा आहेत. म्हणून या बाबांनी माझ्यासारख्या पामराला सुद्धा घडवताना खूप काही शिकवलं घडवलं. खरं तर सांगेल माझी पात्रता आहे की नाही हे बोलण्याची मला नाही माहिती, परंतु या पात्रतेला उभं करून बोलण्याची धाडस आणि घडवण्याचं काम ज्यांनी केलं आहे ते आमचे बाबा आहे. खरं तर पाहिलं गेलं तर बाबांनी काय शिकवलं असं आम्हाला तुम्ही म्हणाल, परत जसं कासव असतं ते कासव आपल्या नजरेनं आपल्या पिल्लांना दूध पाजत असतं, तसंही या कासवाने आम्हाला नजरेनं दूध पाजलेलं आहे. ते अमृताचा पाझर आम्हाला पाजलेला आहे आणि त्याच अमृताचा पाझर आज खरं तर आम्ही आहे. नाहीतर पाहिलं गेलं तर आमची ही पात्रता नाही की या बाबांच्या सानिध्यात राहावं. खरं साधू संत आपल्याला घडवत असतात आणि हे साधू संतांनी खरं तर आपल्याला घडवलं. ही साधू संत आहेत. म्हणून आदरणीय परमपूज्य बाबाजींच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी खरं तर प्रत्येक गावोगावावरून किंवा
जिल्ह्यावरून इथे माणसं उपस्थित आहे, गावोगावावरून आलेले आहे. प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. संगमनेर असेल किंवा आळंदीवरून सुद्धा इथे आलेले होते. काल परवाच पंढरपूरवरून सुद्धा इथे माणसं येऊन गेली, कारण अनेक ठिकाणावरून आलेले आहेत. आज पैठणवरून सुद्धा ताई आलेले आहे, आपल्या लासलगावच्या आहे, विंचूर परिसरातली आहे. प्रत्येकाचं नाव इथं घेऊ शकत नाही म्हणून खंत व्यक्त करते. आणि आज या ठिकाणी अनेक साधू संत उपस्थित आहे बाबाजींच्या वाढदिवसासाठी. म्हणून आदरणीय परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबांच्या वाढदिवसासाठी श्री श्री महामंडलेश्वर शिवगिरीजी बाबा, त्याचबरोबर जनेश्वर नंदगिरी बाबा, अनेक साधू संत इथे उपस्थित राहिले. त्यांचे देखील आश्रमाच्या वतीने मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करते.